एकदा एक मोठा राजा होता. तो खूपच समृद्ध आणि शक्तिशाली होता. पण त्याच्या मनात एक मोठा दोष होता. त्याला मरण्याची भीती होती. त्यामुळे तो त्याच्या राज्यातील सर्वांवर हुकूमत करायचा. एकदा राजा एका भिकारी समोर आला. भिकारीने राजाला सलाम केला आणि राजा त्याच्याकडे पाहून विचारला, तुला काय पाहिजे? भिकाऱ्याने उत्तर दिले, राजन, मला खायला काही मिळेल का? राजा त्याच्यावर चिडला आणि म्हणाला, मी राजा आहे, तू भिकारी आहेस. तू माझ्या पैशांचा अपमान करतोस का? भिकारीने शांतपणे उत्तर दिले, राजन, आपली स्थिती वेगळी असली तरी आपण दोन्हीही माणसे आहोत. एक दिवस तुझी शक्ती आणि धन तुझ्या सोबत राहणार नाही, मात्र तुझ्या कृतीचा परिणाम तुझ्या आत्म्यावर सदैव राहील. राजा या शब्दांचे महत्त्व समजून घेतला नाही आणि त्याला हसून तो परत गेला. पण भिकाऱ्याच्या विचारांनी त्याला विचार करायला लावले. तो आपल्या राज्यामध्ये चांगल्या कार्याची सुरुवात करू लागला. लोकांच्या गरजांची काळजी घेऊ लागला आणि हृदयातून सच्चा राजा बनला. काही काळानंतर राजा वृद्ध झाला आणि तो मृत्यूच्या उंबरवठ्यावर होता. त्याच्या मनात भिकाऱ्याच्या शब्दांची छाया झाली. त्याला जाणवले की जीवनात काय आहे ते मिळवले तरी एकटा मरण्याची वेळ आली की सर्व धन आणि शक्ती काहीच कामाची नाही. या कथेचा उद्देश असा आहे की केवळ रुपया पैशावर लक्ष देऊन चालत राहणे आवश्यक नाही. आपल्या कृतीचा विचार करणे आणि इतरांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून समजून घेणे हेच खरे समृद्धी देत आहे.